काल जालन्यात शांततामय गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी शहरातील मोती तलाव परिसरात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड येथून गोदावरी जीव रक्षक दलाला आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं। मोतीबाग तलावामध्ये गणेश विसर्जन करण्याचा योग आला। अतिशय चांगला उपक्रम काही संस्थांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे। पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून सर्व गणपती एकत्रित करून एका वेगळ्या ठिकाणी त्याचं विसर्जन करण्याचा निर्णय त्या संघटनांनी घेतला आहे। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। तसेच महानगरपालिकेने सुद्धा अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेचे आभार। आणि हा गजानन आज मूर्ती रूपाने जरी आपल्यातून जात असला तरी कायम आपल्यासोबत सगळ्यांच्या राहो, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी विचार चांगले देवो। आज जे काही समाजात विष पेरण्याचं काम चालू आहे त्या लोकांना सद्बुद्धी देवो आणि त्यांनी पेरायचं काम चालू ठेवलं तरी जनतेने ते ऐकू नये। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वजणांनी एकत्रपणे या देशावरती सगळ्यांचा समान हक्क आहे आणि म्हणून जे काही नफरत पैदा करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत आणि मताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, ते गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देवो आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्र राज्यात निर्माण हो, हीच गणेशाच्या चरणी माझी प्रार्थना आहे। धन्यवाद।